नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, लवकरच रक्षाबंधन हा सण येणार आहे. रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक बहिणीला वाटतं की माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, त्याची प्रगती व्हावी, त्याला काही नजर दोष असेल, काही आजार असेल, ते सर्व दूर व्हावे, यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. आणि अशीच जेव्हा ती रक्षाबंधनला जाते तेव्हा सुद्धा जो रक्षाधागा आहे तो आपल्या भावाच्या हातावर बांधत असते आणि देवाला प्रार्थना करत असते की माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवो. मग यासाठीच महिलांनो, तुम्हाला या रक्षाबंधनच्या दिवशी एक जी वस्तू आहे ती घ्यायची आहे आणि ती भावावर ओवाळून टाकून द्यायची आहे. याने भावाचे जे नजर दोष आहे तोच दूर जाणार आहे. त्याच्यावर कोणी जळत असेल, कोणी दुश्मन असेल, ते सुद्धा दूर होणार आहे. भावाची प्रगतीच प्रगती होणार आहे. भावाकडे पैसाच पैसा येणार आहे. मग काय करायचं, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑप्शन करणार आहात, ऑप्शन झाल्यानंतर, राखी बांधल्यानंतर तुम्हाला एक तुरटी घ्यायची आहे आणि भावाच्या पायापासून डोक्यापर्यंत तुम्हाला 7 वेळेस ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो चौक आहे त्या चौकामध्ये टाकून द्यायची आहे. असं केल्याने भावाची प्रगती होईल, भावाचे कामात येणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील, भावाची प्रगती होईल आणि भावाला दीर्घ आयुष्य लाभेल. श्री स्वामी